शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मंडळी, शुभजल क्रिएशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बाहेर मस्त असा पाऊस पडतोय, सगळीकडे वातावरण असं थंडगार झालंय, हिरवं सगळीकडे दिसतंय आणि आजची आपली रेसिपी देखील तेवढीच छान असणार आहे। तर आज आपण बनवतोय सिंपल, झटपट, इझी आणि तितकीच हेल्दी अशी पालक पनीरची रेसिपी। तर घरामध्ये थोडासा पालक शिल्लक होता, मग तो स्वच्छ साफ केला, त्यानंतर 1-2 पाण्याने धुवून घेतला आणि 5 ते 10 मिनिटांसाठी असा उकडायला टाकला। पालक उकडतोय तर तोपर्यंत फ्लिपकार्टवरनं पनीर देखील ऑर्डर केलं आणि हे एक मस्त आहे, कारण जेव्हा केव्हा आपल्याला काही नवीन बनवायचं असतं त्यावेळेस ही जी सर्विस आहे ना, फ्लिपकार्ट 9 मिनिट ग्रॉसरी, तर ही मला प्रचंड आवडते। कारण ऐनवेळी आपल्याला ज्या काही वस्तूंची गरज पडते तर त्या वस्तू आपल्याला वेळेत अवेलेबल होता। पनीर येतंय तोपर्यंत इथे पालक देखील उकळून झालेला होता। एका वाटीमध्ये मी आईस क्यूब घेतले, त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलं आणि उकडलेला पालक सरळ थंड पाण्यात ट्रान्सफर केला। यामुळे 2 गोष्टी घडतात, एक म्हणजे भाजीची जी शिजण्याची प्रोसेस आहे तर ती लगेच थांबते आणि दुसरी म्हणजे भाजीचा जो कलर आहे तर तो मेंटेन राहतो। तर 2 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला हा पालक थंड पाण्यामध्ये असाच ठेवायचा आहे। पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मस्त पिळून घ्यायचं आहे, त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे आणि सरळ मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे। तर पालक मी इथे सर्व पिळून घेतला आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकला। त्यानंतर चवीनुसार मी इथे मिरच्या घेतल्या आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे कमी तिखट जास्त तिखट त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे सुरुवातीला आपल्याला भाजीसोबत फक्त मिरच्या एवढंच वाटून घ्यायचं आहे, फाईन बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला ह्या पालक आणि मिरचीची। तर इथे आपली प्युरी देखील तयार झालेली आहे, तोपर्यंत पनीर देखील आलेलं होतं आणि लगेचच आपण पनीर कट करून घेऊया। तर इथे मी अमूलचं मलाई पनीर मागवलेलं होतं, 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हे पूर्णपणे आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत। यातून फक्त गार्निशिंगसाठी मी थोडंसं पनीर साईडला काढून ठेवेल, बाकी पूर्ण मी भाजीसाठी यूज करणार आहे। तर ही भाजी बनवत असताना आपण हे पनीर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करून घेऊ शकतो, पण मी एकदम सिंपल भाजी बनवते त्यामुळे मग पनीर मी हे असंच यूज करणार आहे, तळून वगैरे काही घेणार नाही। याआधी देखील आपल्या चॅनलवरती मी पालक पनीर भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी खूप सर्व पदार्थांचा वापर केलेला होता। त्या तुलनेत आजच्या रेसिपीसाठी जास्त काही साहित्याची गरज नाही। सुरुवातीला इथे मी 9-10 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहे, त्यानंतर मीडियम आकाराचे 2 पिकलेले टोमॅटो म्हणजे अगदी लाल टोमॅटो घ्यायचे आपल्याला आणि मीडियम आकाराचे 2 कांदे। तर टोमॅटो आणि कांदे आपल्याला चॉप करून घ्यायचे शक्य होईल तेवढे, माझ्याकडे हे चॉपर आहे, यामध्येच मी हे कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेते। या चॉपरमुळे माझं चॉपिंगचं काम देखील इझी झालेलं आहे। याआधी देखील मी चॉपिंगनेच भाजी वगैरे चॉप करायचे, पण ते चॉपर माझं खराब झालं, हे नंतर मी घेतलं आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मिळतं। तर कांदा टोमॅटो आपलं चॉप झाला आहे, तर चला आपण फोडणीची तयारी करूया। कढई गरम करायला ठेवली आहे, गरजेनुसार त्यामध्ये तेल घातलं आहे, जिऱ्याची फोडणी केली आहे। इथे मी मोहरी वापरत नाही, कारण हिरव्या भाजीसाठी आपण मोहरी स्किप केलेलीच बरी। तर जिरे वगैरे छान तडकले, त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला लसूण घातला आहे, तो देखील गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवला आहे। लसूण परतून झाल्याच्या नंतर कांदा आणि टोमॅटो देखील 2-3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा आहे। त्याचा रंग असा सेपरेट व्हायला लागला तर त्यामधून वरतून आपण कोरडे मसाले ॲड करूया। तसं फारसं मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही, कारण आपण पालक वाटत असताना त्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, पण 2-3 मसाले वरतून ॲड केले की चवीला अजून जास्त छान भाजी होते। त्यामुळे मग यामध्ये मी थोडीशी हळद, अर्धा चमचा मिरची, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा माझा फेवरेट किचन किंग मसाला आणि चिमूटभर हिंग, बस एवढेच मसाले ॲड केले आहे आणि आपण जो वाटून घेतलेला पालक आहे तो ॲड केला आहे। तर सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते देखील यामध्ये मिसळून टाकलं आहे, जेणेकरून आपली पालकाची प्युरी वेस्ट नको जायला। तुम्हाला भाजीची ग्रेव्ही जेवढी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा। इथे मी फार तर 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। भाजी व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर
लास्ट मोमेंटला मी यामध्ये पनीर ॲड केलं आहे. तर पनीर देखील आपल्याला ह्या भाजीसोबत 5 ते 10 मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. शेवटी आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. मीठ टाकताना जरा कमीच टाकायचं, कारण भाजीची ग्रेव्ही शिजल्यानंतर अजून दाटसर होते. वरतून हवे असल्यास आपण मीठ घेऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीला मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं. 5 ते 10 मिनिटांसाठी भाजी छान शिजू द्यायची आणि त्यानंतर आपली पालक पनीरची भाजी बनून तयार आहे. गार्निशिंग करत असताना मी वरतून पनीर किसून घेतले आणि त्यामुळे भाजी अधिकच छान दिसते. जेवढी दिसायला छान झाली होती तेवढीच चवीला देखील मस्त झालेली होती. आणि तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा. जाता जाता माझे फॅमिली मेंबर काय म्हणतात ते देखील बघून जा. एक नंबर. सांगत नाही का तुम्ही? नाही सांगत आहे का? सांगा पटकन. मी व्हिडिओ. मिरची पण भारी आहे आणि पनीर भाजी पण भारी आहे. पापड मिरची तुमच्या आवडीचा पदार्थ आहे म्हणून का? असं काही आहे का? काही नाही तसं. या भाजीला तर 5 स्टार भेटतात. 5 काय अनलिमिटेड पण भेटतात.